नोव्हेंबर काय आहे? 14 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर है ना, 17 नोव्हेंबर आहेत का तारखा? आहेत का नाही? मग हे कधी वाचायचं? पेपर कधी आहे तुमचा? 1 ते 2 महिन्यावर. कव्हर कधी होणार आहे? मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही ग्राउंडमुळे कोणताच मायकाला थांबणार नाही, पण लेखीमुळे साला आपण थांबू नये. पण तुमच्याकडे वेळ फार बलवान आहे, त्यावेळेची बाळांनो कदरच करावं लागेल. टाइमपास म्हणून तुम्ही आलात तर येणाऱ्या काळात तुमच्या गावातलं तुमच्या सोबतचं पोरग लागणार आहे. दिवाळीत गावाकडले मॅच आठवा, कळलं का? त्या मॅचमध्ये गेल्यावर मॅच होते ना गावाकडे ग्रामीण भागात, तर तिथं त्या कॉमेंट्री बॉक्सपाशी खुर्च्या असायच्या. जे पोरग लागलं का पीटीएसून आलेलं असं पटकन त्याला कोणतरी खुर्ची द्यायचं. तुला कोणी दिली का? नाही. ती पावर कामयाबीची. आता तू टाइमपास केला ते दिवस वाईट आहेत. म्हणून विनंती एक करायला बा, प्रत्येक गोष्टी कळल्या पाहिजे. वरती चीन आहे ना, चीनची राजधानी बीजिंग आहे. किती ऑलिम्पिक स्पर्धा? किताव्या? 29व्या. सध्या ज्या ऑलिम्पिक झाल्या त्या होत्या 33व्या. त्या झाल्या त्या पॅरिसला. पॅरिस आहे फ्रान्समध्ये. कुठे? किती ऑलिम्पिक झाल्या? 33व्या ऑलिम्पिक. कितव्या? याच्या अगोदर 32व्या झाल्या त्या टोकियोला. झाल्या का? 31व्या झाल्या होत्या रिओ, ब्राझील नावाच्या राष्ट्रात. तिथं आपल्याला सुवर्ण पदक भेटलं होतं. नीरज चोप्रा भालाफेक. त्याच्या अगोदर 30व्या झाल्या होत्या लंडन. 29व्या झाल्या बीजिंग. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. तो दिवस होता 6 एप्रिल. 6 एप्रिल हा दिवस आपण साजरा करतो जगामध्ये जागतिक क्रीडा दिन म्हणून. आणि भारतामध्ये क्रीडा दिन असतो 29 ऑगस्ट. मेजर ध्यानचंद्र हॉकीचे जादूगार यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो. काय? राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट. त्यांच्या नावावर एक पुरस्कार आहे. कोणता? मेजर ध्यानचंद्र राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार. याचं जुनं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. पहिला पुरस्कार 1992 कोण? विश्वनाथन आनंद, बुद्धिबळपट्टू. सध्याचा 2025 गुकेश, बुद्धिबळ. ऐकलं का? कुठून कुठं आलो पुन्हा आपण? तेच तुम्हाला करावं लागेल. आणि हे नाही केलं, मान्य तो ग्राउंड बरोबर आहे, तुझ्याकडे बूट आहे, कोणती तरी प्लेट आली घोड्यासारखा उडायला तू धनाधन. कार्बन प्लेट. काय प्लेट आली ना, कार्बन प्लेट आली ना प्लेट. हा, पण तिथं काय होईल आपल्याला, किंवा लेखीमध्ये मी काय सांगितलं की जगात पहा तुम्हाला कॉम्पिटिटर कोण आहेत बाळांनो? पहिले कॉम्पिटिटर डीएडचे पोर. त्याचा अभ्यास चांगला आहे. काल का मग डीएडचा पोरगा काय करतंय? 35 मार्क घेते. हार्डली तुम्हाला 36 मार्क घेते. 37 मार्क त्याने घेतले. लिस्ट क्लोज झाली, त्याला तिकडे 37 पडतात, पण इकडे ते 92 घेते. मागल्या वर्षी पोलीस भरतीचा रँक काढा, टॉपर येणारा पोरग डीएडचे का नाही पहा. तुम्हाला इथं जे भाषण द्याले त्याचे बी डीएडच झालेले आहे का नाही? इथं जे इथं बसले ते बी डीएड वालेच जास्त. कळलं का? प्रत्येक सदरा डीएड वाला पोरग आहे, त्याला ती लकब असते अभ्यासाची. म्हणून विनंती एकच आहे, काळ बेकार आहे. येणाऱ्या काळात मी भाषण द्यायला येणार नाही. मी जनरली लोकांना भाषण लय भारी देत असतो, ते हसी मजाकसाठी असते. इथं पोराच्या कर्तृत्वाशी आपल्याला लांब व्हायचं नाही. जे क्षेत्र आहे त्याला त्याच्यात एकनिष्ठ करायचं आहे. पण नेक्स्ट टाइम आलो तर एखादा विषय अशा माईकवर इतिहास जरी म्हणला तू, तर मी 1453 काय झालं, तुर्कस्तान नावाच्या राष्ट्राने पोर्तुगल नावाच्या राष्ट्रातील कॉन्स्टँटिनोपल नावाच्या शहरावर आक्रमण केलं होतं. त्याचं नवीन नाव आहे इस्तंबूल. काय नाव आहे? इस्तंबूल. आणि मग याच्यामुळंच पोर्तुगल नावाच्या राष्ट्रामध्ये मसाल्याचे पदार्थ होते, त्याच्यावर बंदी आणण्यात आली. त्यांना आमचं म्हणणं आलं की आम्हाला नफा जास्त भेटणं. त्या पोर्तुगल देशाची राणी होती इझाबेल. कोण होती? पोर्तुगलची राजधानी लिस्बन. पोर्तुगलची राजधानी. पोर्तुगलचं चलन यस्कोडा. कोण होतं चलन? युद्ध कोणासोबत आहे? तुर्कस्तान. तुर्कस्तानची राजधानी अंकारा. तुर्कस्तानची राजधानी कोणती? तुर्कस्तानचं चलन लिरा. चलन कोणतं आहे? लिरा. मी मराठी जिंदगीत कधी वाचले नाही, पण वारंवार पेपर पाहू पाहू मला मराठी लिस्ट मार्क पडतात. मला डीएड सीटील मराठीला मार्क किती आहेत माहिती का? 3. महाराष्ट्रात खालून पाहिलाय मी, खालून पाहिलाय. 75ला मराठी चालू झाली आणि मला 125 ला गेल्यावर कळलं की आपलं 75चं 76 मध्ये गेले. डीएडचा पेपर 200 मार्काचा असतो सीईटीचा. ते 75चं उत्तर आहे का? ते 76 मध्ये. 76चं 77 मध्ये. 125 ला गेल्यावर कळलं आपला कार्यक्रम बिघडलाय. नाही, असं बी आपण लागत नव्हतं, अभ्यास केलाच नाही ना. हा, हॅलो जेवली का?
मग तिने विचारायचं आपल्याला, तू जेवला का? नाही, दुपारी जर असं भात खाण्यात आला म्हणून मी जेवलो नाही. मग तू जेवला नाही, मग मी पण जेवणार नाही. अरे बाप रे, तिकडं बंद जेवून निस्ते भापारे डायलॉग हे का नाही. तर विनंती एकच आहे बाळांनो, जे काय करायचं ते एकदा करा. राजा बनना चाहतो तो गुलाम की तरह मेहनत करना शिको. आज आपण ग्रामीण भागात, आपला बाप कपड्याच्या दुकानात, ग्रामीण भागात जरी गेला ना, त्या कपड्याच्या दुकानात बाप कपडे घेताना स्वस्त दाखा म्हणतो. तो पहिला पगार झाला पाहिजे. तो पहिला पगार PTS ला 31,000 रुपये होतो. 31,200 रुपये काहीतरी पगार होतो. त्याच्यानंतर तुला 9 महिने 1 रुपया खर्चाला काम पडत नाही. ते फक्त त्या मेसला 5,000 रुपये जातात. किती हजार रुपये? 5,000 रुपये. बाकी पूर्ण पगार त्या अकाउंटला सेव्हिंग पडतो 9 महिन्याचा. म्हणजे तू या अकाउंटला 30,000 धरलं तर 9 त्रिक 27, 2,70,000. तो अवकाळ चौकाळ दिवाळीला मधात आला आणि तू समजा हृदयाचे तार जुटले 70 गेले समजा, तरी ती ह्याकडे किती राहतात? 2 लाख रुपये ती अकाउंटला जमा आहेत. तेव्हा 9 महिन्याचा PTS झालेला. बापाला महाराष्ट्रातल्या कुठल्या टॉप एंड दुकानात ने आणि बापाला सांग कशावर बी हात ठेवा बापा आणि कोणताही शर्ट घ्या, हे म्हणायसाठी तो अभ्यास करायचा. ही गोष्ट लक्षात. म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत का त्याच्याबद्दल आपल्याला राग आला पाहिजे. आपण DED-CET असताना, क्लासला असताना लोकांचे शर्ट घातले, अनेक दिवस वाईट आले है ना. म्हणजे आपला काळ एवढा बेकार विषयच नाही. पण तेव्हाही 7-8 पोराला शिकवत असताना मी एक डायलॉग आणायचो की एक दिवस ह्याच रोडला आपण 50 लाखाच्या गाडीत क्लास घ्यायला येईल. तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. तुम्ही तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा कोई नाही पहचानता. आणि आपले स्वप्न भिकाऱ्यावानी लहान नाही ठेवायचे. नो कॉम्प्रोमाइज. नातेवाईकाला फोन लावायचा नाही आणि भिकाऱ्याचा उचलायचा बी नाही. तेच ताण देते. कोणीच नातेवाईक नाही. तुझी प्रगती आहे नंबर 1 आहे. नातेवाईकाचा तुला फोन आहे, लागू दे. आज तू इथं तयारी करायची नाही, जर असं डंगल मंगल कर. तो असा फोटो येते हनवटीवर ठेवलेला, डाटा, नाव, टोपण नाव, रास नाव, बापा, हाईट, मामाचं नाव, कुळ नाव, बस सर्व रंग, गोरा बाप्पा. हा डाटा पाहायला कोण येते? पोरग. जुना काळ आपल्या माईला विचारायचं, आपल्या माईल पोरग कसं पाहायला आलं, आपला बाप कसा पाहायला आला. आपलं घर सावरायचं होतं, सारवायचं ना शेणानं. त्याच्यात आपल्या माईल काय करायचे? तू सहज तिकडे बसला का इकडला? तुला माहित नाही का ह्या टप्प्यातून कोणीच सुटत नाही है ना. आपल्या माईला आपला बाप पाहिल्यावर कसायचा? शेणानं सारवलेला असायचं. आणि आपल्या माईला पाण्यात पाय बुडवल्या जायचे आणि त्या पायानं चलवल्या जायचं. त्या पायामध्ये असा गॅप पडला तर लग्न व्हायचं, आणि जर असा पाय पडला तर सपाट पायाचे म्हणायचे. आता फरच्या आल्या म्हणून तू वाचली का नाही? फरच्या आल्या म्हणून कार्यक्रम बिघडला का नाही? तरीही आताही काळ बदलला नाही. हे येणार आहे, 3-4 मित्र घेऊन येणार आहे, तुला नाव विचारणार आहे. भूक तर लागली. तुला नाव कोण विचारणार आहे? तू पोहे घेऊन जाणार आहे. बापा तू हा पदर, त्या पदरातून तू हो पाहणं, त्याच्यात आमच्या दलिंदर वाकून आणि हे तुला प्रश्न काऊन विचारणार आहे? अरे याला पाहायचं असतं, हिला बोलणं बरोबर येतंय का? आता वांधे का आहे? हे बी तोत्र तो बी तोत्री. त्याचा मित्र म्हणला बोलू नका, नेमका चहा द्याला चहा गरम होता. हे मला दलम आहे. आमची ताई शांत बसली, फुफून पिया जोडा जोडा होईल ना. ते जोडा हो द्यायचं नाही. आपल्याकडे पोरगा पाहून कोण येते? अरे त्याला पाहायचं असते, आपल्याला बोलता येईल का नाही? 10 प्रश्न विचारताय का नाही? तुला शिक्षण आहे का? पुढे नोकरी करायची का? अभ्यास करायचा का? हे काय अमक्या ढमक्या करते का नाही? त्याच्यात महत्वाची गोष्ट, चहा पितय, पाणी पितय. आपल्या घराची परिस्थिती एवढी वाईट आहे आज. आपण तांड्यावर, वस्तीवर, खेड्यात राहणारे लोक आहेत. अरे आपल्या घरातल्या कपाल कान नाही. आपल्याला पोरगं पाहायला आलं ना तर आपल्या माईला शेजारच्या घरून कपा आणावं लागतात का नाही? आपल्या घरात आतापर्यंत दुधाचा चहा होत नाही, पण आपण 2 रुपयाचं कवाईनं कपात दूध आणतो का नाही? तात्पुरतं 15 दिवसा म्हणून चहा करतो का नाही? तो चहाला पाचतो ना हे सांगतात, संध्याकाळी कळवतो. त्याचा फोन आपल्या बापाला येतो. तो रंगानं थोडीफार काळी सावळी असते. पोरगं डायला घालते, लग्न करायचं नाही. हे फक्त आपल्या बापाला माहित असते आपल्या पोरीला का नाकारलं. तुला नाकारू द्यायचं नाही. बाबासाहेबाच्या संविधानाच्या कलम 16 तुला अधिकार दिलाय. जगातल्या कुठल्याही पदाला तू गोस निघालू शकते.